नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास अलर्ट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत 5 एप्रिल 2026च्या अत्यंत महत्त्वाच्या चालू घडामोडी. तर व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा. अतिशय महत्त्वाचे आणि निवडक प्रश्न असणार आहेत जे की तुम्हाला कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये डायरेक्ट विचारले जाऊ शकतात. तर ते विद्यार्थी मित्रांनो बघा, आजचा प्रश्न क्रमांक 1 आहे, जपानीज ग्रँड प्रिक्स 2026चे विजेतेपद कोणी जिंकले आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी, म्हणजेच किमी अँटोनिल. तर बघा, किमी अँटोनेली यांनी जपानीज ग्रँड प्रिक्स 2026चे विजेतेपद जिंकलेले आहे. ओके, तर बघूयात आपण याबद्दल विद्यार्थी मित्रांनो. बघा, मार्च 2026मध्ये सुझुका येथे पार पडलेल्या जपानीज ग्रँड प्रिक्स 2026चे जे विजेतेपद आहे ते मर्सिडीजचा जो चालक आहे 19 वर्षाचा, ज्याचं नाव आहे किमी अँटोनेली, यांनी हा विजय मिळवलेला आहे. ओके, तर बघा, विजेता ठरलेला आहे किमी अँटोनेली, जो की मर्सिडीज या कंपनीचा चालक आहे. तर बघा, उपविजेता कोण ठरलेला आहे? तर त्याचं नाव आहे ऑस्कर पियास्ट्री. हा मॅक्लारेन या कंपनीचा चालक आहे. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो बघा, स्थान म्हणजे ही जी स्पर्धा आहे ती जपानमधील सुझुका इंटरनॅशनल रेसिंग कोर्स येथे पार पडलेली आहे. तर लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 2 आहे बघा, लोकसभेने कोणत्या शहराला आंध्र प्रदेशची एकमेव आणि कायमस्वरूपी राजधानीसाठी विधेयक मंजूर केले आहे? तर विद्यार्थी मित्रांनो बघा, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए. तर बघा, अमरावती या शहराला लोकसभेने नुकतेच आंध्र प्रदेशची एकमेव आणि कायमस्वरूपी राजधानी म्हणून विधेयक मंजूर केलेले आहे. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा, एकमेव आता राजधानी असणार आहे बघा, अमरावती ही राजधानी असणार आहे. ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, याआधी 3 राज्यांचा म्हणजेच 3 राजधानींचा प्रस्ताव जसे की बघा विशाखापट्टणम, कर्नूल आणि अमरावती या 3 राजधानींचा प्रस्ताव केला होता, तो आता रद्द केलेला आहे. ओके, तर लक्षात ठेवा. बघा, आंध्र प्रदेश रिऑर्गनायझेशन अमेंडमेंट बिल 2026 हे जे आहे ते लोकसभेने नुकतेच मंजूर केलेले आहे. तर बघा, या विधेयकानुसार अमरावतीला आंध्र प्रदेशची एकमेव आणि कायमस्वरूपी राजधानी घोषित करण्यात आलेली आहे. ओके, तर लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 3 आहे बघा, टाइड्स ऑफ टाईम भारत हिस्ट्री थ्रू म्युरल्स इन पार्लमेंट या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर विद्यार्थी मित्रांनो बघा, याचं उत्तर असणार आहे सुधा मूर्ती. ऑप्शन नंबर डी याचं उत्तर असणार आहे. तर बघा, सुधा मूर्ती यांनी नुकतेच टाइड्स ऑफ टाईम भारत हिस्ट्री थ्रू म्युरल्स इन पार्लमेंट या पुस्तकाचे लेखन केलेले आहे. ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो बघा, प्रश्न इम्पॉर्टंट आहे कारण की महत्त्वाच्या व्यक्ती आहेत सुधा मूर्ती म्हणजे. ओके, तर बघा, या पुस्तकाचे जे प्रकाशन आहे ती भारताचे राष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी केलेले आहे. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, CP राधाकृष्णन यांनी हे पुस्तक लॉन्च केलेले आहे. तर बघा, चला बघूयात आपण पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 4 आहे बघा, भारताच्या 16व्या आणि पहिल्या डिजिटल जनगणनेत भारताचे प्रथम नागरिक म्हणून कोणाची गणना झाली आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन नंबर बी याचं उत्तर असणार आहे, म्हणजेच द्रौपदी मुर्मू. तर बघा, भारताच्या 16व्या आणि पहिल्या डिजिटल जनगणनेमध्ये भारताचे प्रथम नागरिक म्हणून द्रौपदी मुर्मू म्हणजेच भारताचे जे राष्ट्रपती आहेत त्यांची गणना झालेली आहे. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो बघा, भारताचे जे राष्ट्रपती आहेत ते फर्स्ट सिटिझन ऑफ इंडिया असे मानले जातात, म्हणजेच भारताचे पहिले नागरिक हे राष्ट्रपती असतात. तर बघा, त्यामुळे भारताची जनगणनेची सुरुवात त्यांच्यापासून केलेली आहे. ओके, तर लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 5 आहे बघा, ग्रँड प्राईज फॉर कॉन्ट्रीब्युशन टू वर्ल्ड पीसने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? तर विद्यार्थी मित्रांनो बघा, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सी, म्हणजेच जुपल्ली कृष्णराव. ओके, तर जुपल्ली कृष्णराव यांना ग्रँड प्राईज फॉर कॉन्ट्रीब्युशन टू वर्ल्ड पीस या सन्मानाने सन्मानित करण्यात आलेले आहे. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो बघूयात आपण याबद्दल. बघा, तेलंगणाचे पर्यटन आणि संस्कृती मंत्री जुपल्ली कृष्णराव यांना जागतिक शांततेसाठी दिलेल्या योगदानाबद्दल ग्रँड प्राईज फॉर कॉन्ट्रीब्युशन टू वर्ल्ड पीस या सन्मानाने सन्मानित करण्यात आलेले आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, याचा पुरस्कार सोहळा जो आहे तो
27 मार्च 2026 रोजी हैदराबादमध्ये झालेल्या इंटरनॅशनल बुद्धिस्ट पीस कॉन्फरन्स 2026 या दरम्यान प्रदान करण्यात आलेलं आहे. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो बघा, पुरस्कार देणारी संस्था कोणती आहे, तर इंटरनॅशनल एक्सचेंज डेव्हलपमेंट असोसिएशनद्वारे हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. तर बघा, त्यांचे योगदान आहे बौद्ध वारशाचे जतन, तसेच आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक देवाणघेवाण आणि जागतिक शांततेचा प्रसार केलेला आहे. ओके, तर चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 6 आहे बघा, PRISM म्हणजेच प्रिझम SG पोर्टल कोणी सुरू केले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, प्रिझम SG हे जे पोर्टल आहे ते सुरू केले आहे नितीन गडकरी आणि अश्विनी वैष्णव, म्हणजेच ऑप्शन नंबर ए याचं उत्तर असणार आहे. तर बघा, संयुक्तरित्या हे पोर्टल म्हणजेच नितीन गडकरी आणि अश्विनी वैष्णव या दोघांनीही हे पोर्टल लॉन्च केलेले आहे. ओके, म्हणजे सुरू केलेले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, काय आहे ते बघूयात आपण. प्रिझम SG म्हणजेच काय, तर बघा, पोर्टल फॉर रोड इन्फ्रास्ट्रक्चर रोड फॉर इंटरफेस सिस्टीम मॅनेजमेंट स्मार्ट गव्हर्नन्स. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो असं याचं लॉंग फॉर्म असणार आहे, म्हणजेच विस्तारित रूप असणार आहे. ओके, तर बघा, हे जे पोर्टल आहे ते भारत सरकारने सुरू केलेले एक महत्त्वाचे डिजिटल पोर्टल आहे. ओके, तर लक्षात ठेवा. तर बघूयात आपण विद्यार्थी मित्रांनो, याचे मुख्य उद्दिष्ट काय असणार आहे, तर रेल्वे आणि रस्ते यांच्या समन्वयासाठी प्रकल्पाला जलद मंजुरी देणे, तसेच विविध विभागांतील कम्युनिकेशन आणि अप्रूव्हल प्रोसेस सोपी करणे, तसेच प्रकल्पामध्ये होणारा उशीर कमी करणे असे याचे मुख्य उद्दिष्ट असणार आहे. प्रश्न क्रमांक 7 बघूयात आपण. केंद्रीय मंत्रिमंडळाने उडान 2.0 या योजनेला 28,840 कोटी रुपयांची मंजुरी देऊन ही योजना किती कालावधीसाठी मंजूर करण्यात आली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, उडान 2.0 या योजनेचं नाव आहे. तर ही जी योजना आहे ती या योजनेला 28,840 कोटी रुपयांची मंजुरी देऊन ती आता 2026-27 ते 2035-36पर्यंत वाढवण्यात आलेली आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन नंबर ए याचं उत्तर असणार आहे. तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 8 आहे बघा, वर्ल्ड यूथ पार्लमेंट 2026मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी कोणाची निवड झाली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, याचं उत्तर असणार आहे स्तुती प्रधान. तर स्तुती प्रधान यांची नुकतेच वर्ल्ड यूथ पार्लमेंट 2026मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी त्यांची निवड झालेली आहे. ओके, तर लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने म्हणजेच IOCने 2028च्या ऑलिम्पिकमधील महिलांच्या गटातील स्पर्धांमध्ये कोणाला सहभागी होण्यास बंदी घातली आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, IOC म्हणजेच इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटी. ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तर बघा आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने नुकतेच ट्रान्सजेंडर महिला यांना बंदी घातलेली आहे. ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, 2028मध्ये ज्या ऑलिम्पिकच्या ज्या स्पर्धा होणार आहेत त्यामध्ये महिलांच्या गटामधील स्पर्धामध्ये ज्या ट्रान्सजेंडर महिला असणार आहेत त्यांना बंदी घातलेली आहेत. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन नंबर बी याचं उत्तर असणार आहे. ओके, तर इम्पॉर्टंट प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. ओके, तर बघूयात आपण. हा जो नियम आहे तो नुकताच लॉस एंजेलिस ऑलिम्पिक 2028पासून लागू होणार आहे. आणि बघा, महिलांच्या स्पर्धांचे फक्त बायोलॉजिकल फिमेल्सला परवानगी असेल. हा निर्णय नुकताच फेअरनेस आणि सेफ्टीसाठी घेण्यात आल्याचे IOC म्हणजेच इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटीने सांगितले आहे. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो बघा, आता ज्या म्हणजे मूळतः ज्या महिला आहेत त्यांच्यासाठी हे स्पर्धा होणार आहेत. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. चला प्रश्न क्रमांक 10 बघूयात आपण. कोणत्या संस्थेने संरक्षण दलातील कर्मचारी, निमलष्करी दल आणि केंद्र किंवा राज्य सहकारी कर्मचाऱ्यांसाठी गृहसुगम ही पोर्टल सुरू केली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, गृहसुगम हे जे पोर्टल आहे ते नुकतेच राष्ट्रीय गृहनिर्माण बँक यांनी सुरू केलेले आहे. ओके, तर बघा ही जी संस्था आहे राष्ट्रीय गृहनिर्माण बँक, या संस्थेने नुकतेच संरक्षण दलातील कर्मचारी, निमलष्करी दल तसेच केंद्र राज्य सहकारी केंद्र राज्य सहकारी कर्मचाऱ्यांसाठी सुगम म्हणजेच गृहसुगम हे जे पोर्टल आहे ते सुरू करण्यात आलेले आहे. ओके, तर लक्षात ठेवा
आणि याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या दिवसाचे जे करंट अफेअरचे प्रश्न होते ते सर्व आपण व्हिडिओमध्ये कव्हर केलेले असून तर चला भेटूयात आपण उद्या.